काळ मृदुगांचा नाद, ज्ञानोबा तुकाराम नामाचा जयघोष अन पावसाचा अखंड वर्ष अशा वातावरणात पवित्र इंद्रायणीच्या व लाखो वैष्णवांच्या साक्षीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने गुरुवारी रात्री अलंकापुरीतील पंढरपूरकडे थाटात प्रस्थान ठेवले। ही पालखी आज पुण्यात पोहोचणार आहे। प्रस्थान सोहळ्याचा अमृतानुभव घेण्यासाठी वैष्णवांनी इंद्रायणी काठी मोठी गर्दी केली होती। पावसाच्या सरी अंगावर झेलतच वारकऱ्यांनी प्रस्थान सोहळ्याची वाट धरली आणि त्या जलधारांच्या साक्षीने सोहळा पार पडला। इंद्रायणी घाट, सिद्धबेट, हैबत बाबा पायरी, पुंडलिक मंदिर, नृसिंह सरस्वती महाराज मंदिर, संत जलाराम मंदिर, साईबाबा मंदिर, गजानन महाराज मंदिर, पद्मावती, गोपाळपुरा, विश्रांतवाड परिसर वारकऱ्यांनी दुमदुमून गेला। देवस्थानाचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ, पालखी सोहळा प्रमुख डॉक्टर भावार्थ देखणे, विश्वस्त ॲड राजेंद्र ओमाप, चैतन्य लोंढे, ॲडव्होकेट रोहिणी पवार, पुरुषोत्तम पाटील, पालखी सोहळा मालक बाळासाहेब हरफळकर, देवस्थानचे व्यवस्थापक माऊलीवीर यावेळी उपस्थित होते। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या 194व्या आषाढी पायी वारी प्रस्थान सोहळ्यास पहाटे 4ला घंटानादाने सुरुवात झाली। काकडा, अभिषेक, महापूजा, पंचामृत पूजा, दुधाती करण्यात आली। दुपारी विनामंडपात कीर्तन झाले। 3:30 वाजेपर्यंत दर्शन बारी सुरू होती। सायंकाळी 5 ते 7 दरम्यान माऊलींची नित्य गुरुवारची पालखी मिरवणूक झाली। प्रस्थान सोहळ्यातील मानाच्या 47 दिंड्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला। सर्व दिंड्या मंदिराला प्रदक्षिणा घालून पुढे पुढे सरकत होत्या। विना टाळ मृदंगाच्या गजराने माऊली तुकारामाच्या जयघोषित मंदिर व आजूबाजूचा परिसर भक्तिमय झाला होता। रात्री 7 नंतर पालखी प्रस्थानाच्या मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली। श्री गुरु हैबत बाबा यांच्यातर्फे श्रींची आरती झाली। त्यानंतर माऊली संस्थानातर्फे श्रींची आरती झाली। वैभवी चांदीच्या पादुका प्रस्थानासाठी पुष्प सजावटीने सजलेल्या चौथऱ्यावर विनामंडपात ठेवण्यात आल्या। जलपादुकांनी विधिवत प्राण प्रतिष्ठा झाली। सर्वांच्या मुखी ज्ञानोबा तुकाराम माऊली माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम असा गजर सुरू होता। उत्तरोत्तर सोहळ्याची रंगत वाढतच गेली। सोहळा सुरू असताना दिंड्यामध्ये बागे ध्वज डोलाने फडकत होते। त्यानंतर माऊलींचे मानाने 2 अश्व मंदिरात आणण्यात आले। अश्वांनी मंदिराला प्रदक्षिणा घातली। अश्व महाद्वारातून बाहेर पडताच मंदिरातील दिंड्या मंदिराबाहेर सोडण्यास सुरुवात करण्यात आली। पालखी मंदिरातून बाहेर निघताच उपस्थित वारकरी भक्तांनी एकच जल्लोष सुरू केला। पालखी खांद्यावर घेण्यासाठी वारकरी भाविकांची झुंबड उडाली होती। या उत्साही वातावरणात पालखीची मंदिराला प्रदक्षिणा झाली आणि पालखी मुक्कामासाठी आजोळी गांधीवाड्यात दाखल झाली। शुक्रवारी सकाळी पालखी सोहळा पुण्याकडे मार्गस्थ झाला। जलधारांसोबत वारकऱ्यांचा आनंदाला उधाण। पहाटेपासून पवित्र इंद्रायणी नदीला पूर आला होता। दिवसभर पावसाच्या सरी पडत होत्या। या आल्हाददायक वातावरणात राज्यभरातून आलेल्या वैष्णवांनी दुरी भरून वाहणाऱ्या इंद्रायणीत तीर्थस्नान केले। इंद्रायणीचे दोन्ही काठ ज्ञानोबा तुकारामांच्या नामघोषात मंत्रमुग्ध झाले होते। या दरम्यान सोहळ्यात सहभागी झालेले 2 वारकरी इंद्रायणीच्या पाण्यात वाहून गेले, मात्र NDRFच्या पथकाने त्यांना वाचवले। तरुणाईचा उत्साह संदेश संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात येणाऱ्या दिंड्यांमध्ये तरुण तरुणींचा मोठा सहभाग होता। यामध्ये ग्रामीण भागातील तरुण तरुणी बरोबरच शहरी भागातील तरुण वर्गाचा सहभागही होता। गळ्यात टाळ घेऊन तसेच डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन हे तरुण दिंडीमध्ये सहभागी झाले होते। पोलिसांचाही कडक बंदोबस्त। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला। शेकडो पोलीस रस्त्यावर थांबून सुरक्षितेची काळजी घेत होते। पालखी सोहळ्यात कोणीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी साध्या वेशातील पोलिसांची नेमणूक केली। प्रस्थान सोहळ्यानंतर माऊलींची पालखी आळंदीतच आजोळ घरी मुक्कामी राहते। त्यामुळे माऊलींचे मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, इंद्रायणी नदीचे दोन्ही घाट तसेच संपूर्ण आळंदी शहरात पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। तर मी सानिका, तुम्ही बघत आहात जीवन प्रवास। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन बातम्यांसाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा, ज्यामुळे आपले व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल।